सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे. मात्र या वाक्याचा विसर एका पोलीस अधिकाऱ्याला पडला. या पोलीस अधिकाऱ्यानं जे केलंय ते खाकीला काळीमा फासणार आहे. अकोल्यातल्या बाळापुरात भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने घर मालकाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. या प्रकरणानं आणखी वेदनादायी वळण तेव्हा घेतलं जेव्हा आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला. या घटनेमुळे पीडित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण बाळापूर शहरातील लोक न्यायासाठी रस्त्यावर उतरलेत. बाळापूर प्रकरणातील मुलीसोबत नेमकं काय घडलं, पोलीस अधिकाऱ्यावर कोणते आरोप आहेत, हे सविस्तरपणे पुढच्या काही मिनिटात आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. आरोपी पोलीस कर्मचारी पवन वडगावे हा बाळापूर मधील एका घरात भाड्याने राहायचा. याच घरातील अल्पवयीन मुलीशी त्याची ओळख झाली. सुरुवातीला अल्पवयीन मुलीशी गोड बोलून तिच्यासोबत विश्वासाचं नातं निर्माण करण्यात आलं. पण त्यानंतर पवन वडगावे या पोलीस कर्मचाऱ्यानं तिला लग्नाचे खोटे आमिष दाखवले. एवढंच नाही तर तिच्यावर वारंवार अत्याचार सुद्धा करण्यात आले. काही काळानंतर पवन वडगावे यांना विवाह करण्यास नकार दिल्यामुळं अल्पवयीन मुलगी प्रचंड मानसिक तणावात गेली. या धक्क्यातून पुढे तिनं स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवानं शेजाऱ्यांनी वेळीच धाव घेतली आणि तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिची प्रकृती अत्यंत गंभीर होती. महिनाभर ती कोमात गेलेली, बेशुद्ध अवस्थेत मृत्यूशी झुंज देत होती. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण अखेर उपचारादरम्यान शनिवारी तिचा मृत्यू झाला. या दुःखद बातमीनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. पीडितेच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदनाची संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओद्वारे रेकॉर्ड करण्यात यावी अशी मागणी मुलीच्या कुटुंबियांनी केली आहे. तपास पारदर्शक व्हावा आणि कोणत्याही प्रकारचा संशय राहू नये यासाठी ही मागणी करण्यात आली आहे. मृत मुलीच्या वडिलांनी 12 जुलै रोजी बाळापूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केलेली. मात्र वेळेत कारवाई झाली नसल्याचा आरोप कुटुंबीय आणि नागरिकांकडून आता होतोय. एवढंच नाही तर आरोपी पोलीस विभागात कार्यरत असल्यामुळं त्याला फरार होण्यास काही पोलिसांनी मदत केली असावी असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केलाय. त्यामुळं तपास स्थानिक पोलिसांकडून काढून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे किंवा स्वतंत्र तपास यंत्रणेकडे द्यावा अशी मागणीही आता जोर धरतीये. याच कारणामुळे बाळापूरमध्ये मोठ्या संख्येनं नागरिक, समाज बांधव आणि नातेवाईकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलंय. आरोपीला तातडीनं अटक करावी, तपास निष्पक्ष व्हावा आणि या प्रकरणात दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी अशा मागण्या आंदोलकांनी केल्या. या प्रकरणातील महत्त्वाचा भाग म्हणजे पीडित मुलीच्या मोबाईल मधील चॅट्स. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार या डिजिटल पुराव्यांमधून आरोपी आणि मुलींमधील संबंधांबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. या प्रकरणात आरोपी पोलीस कर्मचारी पवन वडगावे याच्या विरुद्ध पॉक्सो कायद्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र गुन्हा दाखल होऊनही तो अद्याप फरार असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी सुमारे 40 कर्मचाऱ्यांची विशेष पथके तयार केली असून विविध ठिकाणी शोध मोहीम सुरू आहे. संपूर्ण घटनेमुळे महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या पोलीस दलातील एका कर्मचाऱ्यावरच असे गंभीर आरोप आल्यानं नागरिक संतापलेत. समाजाच्या रक्षणाची जबाबदारी असणाऱ्या व्यक्तीकडूनच अशा प्रकारचे आरोप होत असतील तर आम्ही विश्वास कुणावर ठेवायचा असा प्रश्न विचारला जातोय. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके काम करत आहेत. पोलिसांनी आरोपीला लवकरच अटक केली जाईल असं आश्वासन सुद्धा दिलंय. पीडित मुलीच्या मृत्यूनंतर न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत हीच मृत मुलीच्या कुटुंबियांची आणि गावकऱ्यांची मागणी आहे.